बांगलादेशात विद्यार्थी आंदोलन चांगलंच पेटलंय। आंदोलनाला थोपवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलंय। मात्र बांगलादेशात हिंसाचार नेमका का उफाळून आलाय आपण जाणून घेणार आहोत या रिपोर्टच्या माध्यमातून। बांगलादेश धुमसतोय, कुठे जाळपोळ सुरू आहे, कुठे दगडफेक सुरू आहे, तर कुठे पोलिसांवर जीवघेणे हल्ले केले जात आहेत। तरुण तरुणी लाठ्या काठ्या दगड हातात घेऊन रस्त्यावर उतरले। पोलीस आणि आंदोलकांच्या संघर्षात 3000हून अधिक जण जखमी झाले, तर आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू झाला। शेख हसीना सरकारनं देशात कर्फ्यू लागू केला असून आता लष्करानं मोर्चा सांभाळला। पण बांगलादेशमध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली? तर बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं। बांगलादेशात आरक्षणाचा नेमका वाद काय? बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये 56% आरक्षणाची तरतूद आहे। यात 10% वंचित प्रशासकीय जिल्ह्यांसाठी, 10% महिलांसाठी, 5% अल्पसंख्याक समुदायातील जातींसाठी आणि 1% आरक्षण दिव्यांगांसाठी आहे। याशिवाय सर्वाधिक 30% आरक्षण स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांसाठी आहे। 1971 साली बांगलादेश पाकिस्तानातनं स्वतंत्र झाला। बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांसाठी हा विशेष कोटा होता। मात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवांनाही या कोट्याचा लाभ मिळतोय। विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवांना मिळणाऱ्या याच आरक्षणाला विरोध केला। विशेष म्हणजे या 30% आरक्षणाचा लाभ सत्ताधारी पक्षातील लोकांनीच घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। शेख हसीना सरकारनं 6 वर्षांपूर्वी कोटा पद्धत रद्द केली होती। मात्र गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा आरक्षण देण्याचे आदेश दिले। 2018 पूर्वी ज्या पद्धतीनं आरक्षण लागू होतं त्याच पद्धतीनं पुन्हा आरक्षण लागू करावं असं न्यायालयानं म्हटलं। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शेख हसीना सरकारनंही अपील केलं, पण सर्वोच्च न्यायालयानं आपला जुना निर्णय कायम ठेवला। यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी ढाक्यात आक्रमक आंदोलन पुकारलं। आरक्षण विरोधी आंदोलनाचं लोण आता संपूर्ण बांगलादेशात पसरलंय। दरम्यान बांगलादेशातील हिंसक आंदोलनावर भारतानं सावध पवित्रा घेतला। हे बांगलादेशातील अंतर्गत प्रकरण असल्याचं भारतानं म्हटलंय। दरम्यान बांगलादेशातील 15,000 भारतीय सुरक्षित आहेत, ज्यात 8,500 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। भारत सरकारनं आतापर्यंत जवळपास 1000 विद्यार्थ्यांना मायदेशी आणलंय। आंदोलन थोपवण्यासाठी बांगलादेश सरकारनं लष्कराला पाचारण केलंय। सोबतच शेख हसीना यांचं सरकार विद्यार्थ्यांसोबत चर्चेतनं तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र चर्चा आणि गोळीबार एकाच वेळी होऊ शकत नाही असा विद्यार्थ्यांचा पवित्रा आहे। त्यामुळे शेख हसीना यांचं सरकार आरक्षण विरोधी आंदोलनावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। आणखी